नमस्कार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं शेळके मास्टरमाइंड अकॅडमी आणि मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मित्रांनो, आपण काल सांगितल्याप्रमाणे इयत्ता 5वी 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS आणि सर्व शालेय स्पर्धा परीक्षा यांच्याबाबत सर्व अपडेट्स, त्यांची माहिती आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पोहोचवणार आहोत. आज तुम्ही टायटलवरून बघितलंच असेल की इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेचे नियोजन. इयत्ता 5वी मध्ये जी काही स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, या परीक्षाची जाहिरात जी आहे, नोटिफिकेशन नेमकं कधी येतं, या स्कॉलरशिप परीक्षा केव्हा होते, या स्कॉलरशिप परीक्षेसाठी नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असतं, परीक्षेच्या गुणवत्ता याद्या जेव्हा लागतात तेव्हा कोणत्या प्रकारच्या गुणवत्ता याद्या या स्कॉलरशिप परीक्षेच्या असतात, या प्रकारची सर्व माहिती आपण याच ठिकाणी पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी असतील तर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. पालक, शिक्षक हेही जॉईन असतील. शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या भविष्यातील करिअरची एक पायाभरणी आहे, याची चर्चा आपण कालच्या लेक्चरमध्ये केली. आणि खरोखर हे जर आपण शालेय जीवनापासून करतोय तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. 5वी स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ती 2 माध्यमामध्ये होते, एक मराठी माध्यम आणि एक इंग्लिश मीडियम. ह्या जी स्कॉलरशिप परीक्षा आहे याची नोटिफिकेशन जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते. आणि या परीक्षेचं नोटिफिकेशन साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये, दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेचं डिटेल नोटिफिकेशन येत असतं. मग यामध्ये परीक्षेमध्ये विद्यार्थ्याची वयोमर्यादा आणि यामधून स्कॉलरशिप किती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची जी काही चर्चा आहे ती या नोटिफिकेशन मध्ये केलेली असते. जेव्हा या परीक्षेचं नोटिफिकेशन येतं तेव्हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली असते. मग फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच पालकांच्या शंका असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पण फोन येतात. फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ज्या काही अनुदानित शाळा आहेत, विनाअनुदानित शाळा असतील किंवा अनुदानित शाळा आहेत, या शाळांना फक्त CBSEच्या शाळा सोडून या शाळांना एक शाळेचा लॉग इन ID जो आहे तो दिलेला असतो. आणि या लॉग इन मधून मुख्याध्यापकाला म्हणजे प्रिन्सिपलला या सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येतात. आणि या फॉर्म मध्ये काही चूक झाली किंवा काही असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्या मुख्याध्यापकाची असते. आणि अशा पद्धतीने 5वी स्कॉलरशिपची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाते. यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो, जो अपडेट काढलेला फोटो असेल आणि विद्यार्थ्याची जी माहिती असेल
ती माहिती त्या फॉर्म मध्ये भरली जाते आणि ज्या काही त्रुटी जर एखाद्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये असतील तर ते पुन्हा करेक्शन करण्यासाठी देखील आपल्याला मुदत मिळत असते. बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे फॉर्म भरण्याची मुदत वाढवत असते. मग बऱ्याच वेळा 15 दिवस 1 महिन्याने देखील मुदत पुढे वाढते. म्हणून फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे पर्सनली आपल्याला बाहेर फॉर्म भरता येत नाही. आपल्याला शाळेच्या माध्यमातून फॉर्म भरावा लागतो. शाळेचे जे मुख्याध्यापक असतील त्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. म्हणजे शाळेचा लॉग इन आयडी जो आहे तो लॉग इन आयडी अतिशय महत्वाचा आहे. मग फॉर्म भरण्याची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ती नेमकं कोणकोणत्या मीडियम मध्ये होते. तर 5वी स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे ती 2 माध्यमामध्ये घेतली जाते, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम. सेमी नावाचं माध्यम स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दिलेलं नाही. मग काय दिलंय की जर विद्यार्थी मराठी मीडियम मध्ये असेल किंवा विद्यार्थी सेमी मध्ये शिकत असेल तर त्याचं माध्यम कोणतं पकडायचं. त्याचं माध्यम जे आहे ते आपल्याला मराठी माध्यम पकडायचं. जे विद्यार्थी मराठी मीडियम आणि सेमी मध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचं माध्यम कोणतं, मराठी माध्यम. आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम सीबीएसई मध्ये असतील किंवा आयसीएसई मध्ये असतील तर या माध्यमाचे विद्यार्थी एकाच माध्यमामध्ये गृहीत धरले जातात आणि ते आहे इंग्लिश मीडियम. म्हणजे 2 माध्यम आहेत स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी. एक आहे मराठी मीडियम आणि दुसरं आहे इंग्लिश मीडियम. या 2 माध्यमामध्ये परीक्षा होते. बऱ्याच वेळा बऱ्याच पालक विचारतात की विद्यार्थी सेमी मध्ये आहे तर मग माझं कोणतं मीडियम आहे. सेमी नावाचं माध्यम परीक्षा परिषदेने कन्सिडर केलेलं नाहीये. किंवा सीबीएसई ला विद्यार्थी असेल तरी पालक विचारतात की मग माझं माध्यम कोणतं, माझ्या पाल्याचं माध्यम परीक्षा देण्यासाठी कोणतं. किंवा विद्यार्थी आयसीएसई ला असेल तर मग माझ्या पाल्यासाठी आयसीएसईचं असं सेपरेट मीडियम आहे का स्कॉलरशिप मध्ये, तर नाही. म्हणजेच या ठिकाणी एक पॉइंट आपल्याला क्लिअर होतो की 2च माध्यमामध्ये परीक्षा होते, एक मराठी मीडियम दुसरं इंग्लिश मीडियम. मग मी इथं लिहितो मुद्दाम हो की जर सेमीचे विद्यार्थी असतील तरी सुद्धा ते मराठी मीडियमचे विद्यार्थी, जरी विद्यार्थी सीबीएसई मधून असतील किंवा आयसीएसई मधून असतील तरी सुद्धा हे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मध्ये गृहीत धरले जातील. ह्या पद्धतीने हे 2 मीडियम आहेत. या 2 मीडियम मधून परीक्षा होत असते. बऱ्याच वेळा काय होतं की इंग्लिश मीडियम आणि सीबीएसईच्या स्कूलमध्ये शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात नाही. वेगळे अशा प्रकारचे सेशन होत नाही, वेगळे अशा प्रकारचे शिक्षक नेमले जात नाहीत. मग त्यावेळी असं सांगितलं जातं की पालकांनी त्यांची वैयक्तिकरित्या त्यांच्या पाल्याची तयारी बाहेरून करून घ्या. मग बरेच प्रश्न असतात की सर फॉर्म भरायचा कसा, परीक्षा कशी होते, ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या पालकाला त्या ठिकाणी येतात. आणि म्हणूनच हे छोटे छोटे व्हिडिओ आपण का बनवतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेची पूर्ण माहिती आणि परीक्षा कशा पद्धतीने होते या छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा जी आहे ती होणं आवश्यक आहे, पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी घेत आहोत. आता आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेचं मीडियम जे आहे ते आपल्या सगळ्यांना क्लिअर झालं. याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की 5वी स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं आहे. काल आपण चर्चा केली की ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यूपीएससी, एमपीएससी आणि बाकी सर्व तत्सम सगळ्या परीक्षा, या स्पर्धा परीक्षा आणि शालेय स्पर्धा परीक्षा यांच्यामध्ये साम्य आहे, यांच्या विषयामध्ये देखील साम्य आहे. मग या 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेचं जे स्वरूप आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये नक्कीच कुतूहल आहे की कसं स्वरूप असणार आहे.
तर या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते आपण बघू. बर, क्लिअर दिसतंय सर्वांना? आवाज येतोय? व्यवस्थित चाललं असेल तर सगळ्यांनी एकदा यस सर टाका. शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे एक आपल्याला बोलता येईल की रुळलेल्या वाटेने जाणारे अनेक जण असतात, रुळलेल्या वाटेने जाणारे अनेक जण असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. रुळलेल्या वाटेने जाणारे अनेक जण असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. जीवनात इतर परीक्षा किंवा इतर सोप्या सोप्या गोष्टी करणारे अनेक जण आढळतील, परंतु शालेय स्पर्धा परीक्षेतून जीवन घडवणारे काहीच मिळतील. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना आपण वेगळं काहीतरी देणं, वेगळं काहीतरी घडवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या स्वरूपामध्ये जर आपण तुम्ही बघितलं तर परीक्षा परिषदेने हे परीक्षेचं स्वरूप सांगितलं. 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये लिहिलेला आहे प्रथम भाषा. पेपर 1 मध्ये लिहिलेला आहे प्रथम भाषा आणि गणित. आणि पेपर 2 मध्ये लिहिलेला आहे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. मग प्रथम भाषा म्हणजे काय? जर विद्यार्थी, आपण 2 मीडियमची चर्चा केली, जर विद्यार्थी मराठी सेमीला असेल तर त्याची प्रथम भाषा जी आहे ती प्रथम भाषा आहे मराठी. त्याची प्रथम भाषा आहे मराठी. म्हणजे मराठी सेमीवाल्यांचा पहिला पेपर आहे मराठी गणित. जर त्याचं मराठी सेमी मीडियम आहे तर त्याचा दुसरा पेपर तृतीय भाषा दिली. तृतीय भाषा आहे इंग्लिश. थर्ड लँग्वेज फॉर मराठी अँड सेमी स्टुडंट्स इज इंग्लिश. And for English medium CBSE and ICSE students, first language is English and third language is Marathi. Third language is Marathi. Pay attention everybody. Third language is Marathi. So my dear students, parents and teachers, here first paper for 5th standard. Those students who are studying in Marathi semi, their first paper Marathi Ganit. Second paper इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी. English medium students first paper English mathematics, second paper Marathi intelligence test. Understood? बरं, प्रश्नांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, प्रश्न आणि गुण, भाषा ज्या आहेत दोन्ही भाषा यामध्ये 25-25 प्रश्न येतात 50 गुणांसाठी. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. याप्रमाणे 25 प्रश्न लँग्वेजचे आले पहिल्या पेपरमध्ये तर 50 मार्क झाले. गणित 50 प्रश्न येतात, गुण झाले 100. आणि पहिल्या पेपरची बेरीज 75 प्रश्न 150 गुण. दुसऱ्या पेपरमध्ये लँग्वेजचे 25 प्रश्न 50 गुण. बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न 100 गुण. याप्रमाणे दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 75 प्रश्न आणि 150 गुण. या दोन्ही पेपरची जर आपण बेरीज केली तर पहिल्या पेपरचे 150 गुण आणि दुसऱ्या पेपरचे 150 गुण असे 300 गुणांची ही परीक्षा 5वी स्कॉलरशिपची होते. एकूण 300 कसे आले हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा परीक्षा परिषदेने असं सांगितलं की 3 प्रकारचे प्रश्न आम्ही पेपरमध्ये विचारू. जेव्हा पेपर फ्रेम होईल तेव्हा 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. पहिला प्रकार सोप्या स्वरूपाचे प्रश्न. गरीब जनता आहे की सोप्या स्वरूपाचे प्रश्न किती टक्के? 30%. मध्यम स्वरूपाचे प्रश्न,
जरा थोडीशी अजून चार्जिंग लागेल, 40% प्रश्न मध्यम स्वरूपाचे, आणि ज्या ठिकाणी एकदम कानातूनच धूर निघणारे, थोडा आपल्याला सावध अलर्ट होऊन सोडावं लागणारे कठीण स्वरूपाचे प्रश्न 30%. मग 5वीची जेव्हा परीक्षा होते तेव्हा आपल्या समोर असा प्रश्न येतो की 5वीला स्कॉलरशिप का ठेवली. तर प्राथमिकचे 2 भाग पडतात. एक आहे प्राथमिक आणि दुसरा आहे उच्च प्राथमिक. मग हा जो निम्न प्राथमिक आहे 1ली ते 5वी आणि उच्च प्राथमिक 6वी ते 8वी. मग पहिला टप्पा 5वी हा शेवटचा वर्ग आणि उच्च प्राथमिक मध्ये शेवटचा वर्ग म्हणजे 8वीचा वर्ग. मग या 5वी मध्ये परीक्षा घेते तेव्हा इयत्ता 1ली ते 5वी तुमच्या बेसिक संकल्पना सगळ्या क्लिअर आहेत का? तुम्हाला या विषयांचं जे बेसिक आहे ते तुमचं चांगलं आहे का? मग मराठी, इंग्रजी, गणित आणि नवीन विषय जो तुम्ही शिकले नाही, बुद्धिमत्ता चाचणी, त्याचं सुद्धा बेसिक त्या ठिकाणी पाहिलं जातं. ह्या पद्धतीने हे आपलं झालं परीक्षेचं स्वरूप. मग जेव्हा परीक्षा होते, आता ही परीक्षेचं इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आता परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होते. मग कधी 12 फेब्रुवारीला होईल, कधी 18 फेब्रुवारीला होईल. या वर्षी 2025ला जी परीक्षा झाली ती 9 फेब्रुवारी 2025ला झाली. मग दरवर्षी जेव्हा नोटिफिकेशन येतं तेव्हाच डेट पण आलेली असते की ही परीक्षा नेमकं कधी होणार आहे. आता सगळ्यात शेवटी आपण चर्चा करू की जेव्हा निकाल लागतो तेव्हा सगळ्यात महत्वाची यादी, पहिली यादी जी महत्वाची असते ती म्हणजे राज्यस्तरीय गुणवत्ता यादी. राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लागते, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी लागते जिल्ह्याप्रमाणे. मग राज्यस्तरीय गुणवत्ता यादी सुद्धा 2 प्रकारे लागते. एक अर्बन आणि दुसरी रुरल, शहरी भागाची आणि ग्रामीण भागाची. आता ही जी बघताय तुम्ही शहरी भागाची यादी आहे. यामध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादी मागच्या वर्षीची 2024ची परीक्षा 18 फेब्रुवारीला झालेली परीक्षा आहे. यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी तुम्हाला दिसेल सोलापूरहून. त्या विद्यार्थ्याचा शाळेचा UDIS ID, शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला. विद्यार्थ्याचं नाव आहे निसर्ग चैतन्य फुले आणि पुढे पर्सेंटेज मध्ये आपला मार्क दिसतात 96. म्हणजे 96 तुम्हाला 3 वेळेस कॅल्क्युलेट करायचे, कारण 300 पैकी आहे. हे 100 आउट ऑफ पर्सेंटेज आलेला आहे, तेवढे त्याला मार्क्स पडलेले आहेत. हा राज्यात पहिला आलेला विद्यार्थी अर्बनला, शहरी विभागामध्ये. तर अशा पद्धतीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादी. मग विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास म्हणून नाही, तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादी, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी, या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा चमकण्याची संधी, त्याचबरोबर आपल्या पालकांचा सुद्धा सन्मान ही परीक्षा आपल्याला देऊ शकते. तर अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा, त्याची नोटिफिकेशन कधी येतं, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, स्वरूप कसं आहे, परीक्षा केव्हा होते, ह्या सगळ्या गोष्टींची आपण थोडक्यामध्ये चर्चा केली. जाता जाता तुम्हाला एकच सांगेल की जीवनामध्ये जर जिंकायचं असेल तर आपल्याला लवकर सुरुवात करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या ठिकाणीच आपण अर्धी लढाई जी आहे ती जिंकलेली असते. आणि या लढाई जिंकण्यासाठीच आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जे पालक, जे विद्यार्थी, शिक्षक या चॅनलवर नवीन असतील त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा की जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओज येतील ते तुमचे मिस होणार नाहीत. थँक्यू.